एकाच वेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवरती ही दृश्य आपण दाखवणार आहोत. वेगवेगळ्या ब्रेकिंग न्यूज चालूच आहे. कपिलजी, आता तुमच्या मुद्द्याकडे येतो. जे मी तुम्हाला म्हणालो, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कुणाला काय नावानं हाक मारायचं, जसं आमच्यासाठी हे कन्फ्युजन आहे, तुमच्यासाठी देखील आहे का कपिलजी? नाही, मुळात मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की महाराष्ट्र एक सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचं होतं. अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून होतं आणि हे सगळं नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. आपण हे सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे. 2014च्या पूर्वी असे फारसे प्रकार आपल्याला पाहायला नाही मिळाले, परंतु आता जिंकण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं, म्हणजे आपण जर ज्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप झालं त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यालयांच्या बाहेर त्यांच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश जर पाहिला तर आयारामांना, दुसऱ्या पक्षातला, म्हणजे विशालजी, काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे. हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत सगळी राजकीय संस्कृती नासवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि मग त्यांच्या मदतीला अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, आता रुपाली ठोंबरेंचा आक्रोश आपण या ठिकाणी पाहत होतो. आपल्या चॅनलवरती अनेकदा मतचोरीच्या मुद्द्यावर त्या आमच्यावरती भिडत होत्या. आज त्यांना जाणीव झाली की मतचोरी होते आहे, निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते आहे. हे असेच एकमेकांचे कपडे, आता आलं, त्यांना कळालं, आता हे असेच एकमेकांचे कपडे फाडणार आहेत. पुढच्या काळात सुद्धा अशाच पद्धती सातत्यानं होत राहतील. जेव्हा दुसऱ्याचं घर जळते तेव्हा ते चांगलं वाटते, पण आता स्वतः ठोंबरेंचं घर जळायला लागलं, त्यांना कळायला लागलं की खरंच भाजप कशा पद्धतीचं राजकारण करते आहे. याची जाणीव भविष्यात अजित पवारांना सुद्धा होईल, एकनाथ शिंदेंना सुद्धा होईल. तरी सुद्धा माझ्या काँग्रेस पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचं मला कौतुक वाटते. कुठलीच बाजू सोबत नसताना ते लढलेत. दुसरी गोष्ट, आता MIM सुद्धा भाजपच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. मतविभाजन ज्या ज्या ठिकाणी करायचं असते त्या ठिकाणी ते MIM ला ताकद देतात. अशा पद्धतीची सगळी भानगड आहे. तरी सुद्धा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.